साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो. मंत्री जयकुमार गोरे यांचं हे वक्तव्य समोर आलंय. दादागिरी करणार नाही, कुणाला करूही देणार नाही. षडयंत्र करणारा कधीही यशस्वी होत नाही असंही जयकुमार गोरे यांनी म्हटलंय. पुढे जाऊन पोलीस स्टेशनला केस करायला अडचण येते ना. एक साधी चिठ्ठी पाठवा माझ्याकडे, साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो, काळजी नका करू. आम्ही दादागिरी नाही करत, आम्ही चुकीचं नाही बोलणार, पण एक कुणाला दादागिरी नाही करू देणार. आम्ही खंडणी नाही मागणार, पण खंडणी कुणाला मागून नाही देणार. मी पालकमंत्री होऊ नये म्हणून नदीला बाहुल्या बांधल्या होत्या. मी घरात बाहुली बांधतो मला माहितीये, पण नदीला बाहुली बांधता ही मला पहिल्यांदाच कळालं. आणि मी कायम सांगतो, षडयंत्र करणारा कधीही यशस्वी होत नाही. षडयंत्राचा आनंद तात्पुरता असतो. रामायणापासून महाभारतापासून आजपर्यंतचा इतिहास आपण बघा, शकुनी मामा कधीही जिंकला नाही. शकुनी मामा सोबत असलेला कधीही जिंकला नाही. सत्य कायम जिंकलंय. खासदार वर्षा गायकवाड यांचा वांद्रे हिल पोलीस ठाण्यात ठिय्या आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचं वर्षा गायकवाड यांचं ठिय्या आंदोलन. अमित साटम यांच्या विरोधात आंदोलन केल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. अमित साटम यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं होतं. त्या काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. त्याच विरोधात वर्षा गायकवाड पोलीस ठाण्यात पोहोचला आणि तिथे त्यांनी ठिय्या दिला. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. महत्त्वाची बातमी. खंडणीचा गुन्हा असलेल्या व्यक्तीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी. माजी आमदार राम सातपुतेंचा मोहितेंवर आरोप आहे. भाजपचा उमेदवार कर्तृत्ववान असं सातपुतेंनी म्हटलंय. कोथमिरे साहेबांच्या घरातला उमेदवार दिलाय आणि 15 दिवसापूर्वी ज्यांच्यावरती खंडणीची केस पडली त्या लाला आडागळेच्या घरामध्ये उमेदवारी दिलेली आहे. एकीकडे खंडणीखोर, एकीकडे मुख्यामधल्या आरोपीला सोडवायला खंडणी मागणारा लाला आडागळे आणि कर्तृत्ववान शैलेश कोथमिरे यांच्यामध्ये अकलूजकराने तुलना करायची आहे. कर्तृत्वामध्ये त्या ठिकाणी तुलना करायची आहे. तुम्ही खंडणी खोराला या अकलूजचा नगराध्यक्ष करणार, या ठिकाणी कर्तृत्वान असणाऱ्या शैलेश कोथमिरे साहेबांच्या घरात नगराध्यक्ष करणार, ही माझी विनंती आहे. नवापूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. विश्वास बडोगे हे जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार. विदेशी मद्याच्या तस्करीच्या आरोपात बडोगेंना अटक झाली आहे. राजकीय दबावापोटी अटक केल्याचा आरोप होतोय. निश्चितच राजकीय दबावापोटीच हे गुन्हे त्यांनी बेकायदेशीर दाखल केलेले आहे. आणि विश्वासभाऊ बाहेर असले, मध्ये असले तरी विश्वासभाऊ आमचे उमेदवार आहे. कारण कॅप्टन जरी आऊट झाला असेल तरी कोच आहे.